राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेवरून क्रेडिटचा कलगीतुरा रंगलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींना साथ घालतायत। बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 45,000 कोटी रुपये वर्षाला मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देत असतो। देवाभाऊ, एकनाथभाई आणि अजितदादांमध्ये लाडकी बहीण योजनेवरून हे क्रेडिट वॉर रंगलं असलं तरी या योजनेचं खरं क्रेडिट जातं ते शिवराज मामांना। सध्याचे केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मार्च 2023 मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशात लाडली बहिणा योजना सुरू केली। सुरुवातीला या योजनेतून मध्य प्रदेशातील 23 ते 60 या वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्याचं शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केलं होतं। पण नोव्हेंबर 2023च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऑक्टोबर पासूनच या योजनेचा हप्ता वाढवून 1,250 रुपये करण्यात आला। याचा इम्पॅक्ट मतपेट्यांमध्ये दिसला आणि भाजपला मध्य प्रदेशात मोठं बहुमत मिळालं। फक्त लाडली बहिणा योजना नाही तर महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्याचं क्रेडिट सुद्धा शिवराज सिंग चौहान यांनाच जातं। त्यांनी मुलींसाठी लाडली लक्ष्मी योजना सुरू केली, ज्यामध्ये गरीब कुटुंबातील मुलींच्या जन्म आणि शिक्षणाच्या खर्चासाठी आर्थिक मदत देण्यात आली। तसंच शिक्षण घेणाऱ्या पात्र मुलींना पुस्तकं, सायकल वाटप त्यांनी केलं। मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या माध्यमातून गरीब मुलींच्या लग्नाच्या खर्चातही मध्य प्रदेश सरकारने हातभार लावला। मुलींसाठीच्या या सगळ्या योजनांमुळेच मध्य प्रदेशातल्या मुलींसाठी शिवराज सिंग चौहान मामा झाले। मग हळूहळू फक्त मुलीच नाही तर तरुण मुलं आणि म्हातारे लोक सुद्धा त्यांना मामा म्हणू लागले आणि शिवराज मामा अशी त्यांची नवीन ओळख तयार झाली। त्यांनी आपल्या घराचं नाव सुद्धा मामा का घर असंच ठेवलंय। शिवराज मामांच्या महिला योजनेचा हा फॉर्म्युला हिट झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास 12 राज्यातल्या वेगवेगळ्या सरकारांनी महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याचा धडाका लावलाय। यात अगदी विरोधी पक्षांचा सुद्धा समावेश आहे। पण या योजना म्हणजे निवडणुका जिंकण्याचा नवीन ट्रेंड असल्याचेच आरोप होत आहेत, कारण या योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत मात्र खडखडाट होतोय। PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात अशा महिला केंद्रित योजनांवर 12 राज्यांमध्ये अंदाजे 1.68 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे। यामुळे एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढतोय। अशा योजना थांबवल्या नाहीत तर GDP वाढीवर वाईट परिणाम होण्याची भीती सुद्धा राजकीय विश्लेषक वर्तवतायत। आता या कल्याणकारी योजनांमुळे महिलांचं किती कल्याण होणार हा नंतरचा मुद्दा आहे, पण राज्यावर कर्जाचा बोजा असताना, इतर अनेक समस्या असताना फक्त लाडकी बहीण योजनेला प्रचाराचा मुख्य मुद्दा करून त्याचं क्रेडिट घेण्यासाठी चढाओढ करून निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न करणं कितपत योग्य आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।